श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, उद्या 1 मे वार शुक्रवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे पौर्णिमा, वैशाख पौर्णिमा. तर बघा, या वैशाख पौर्णिमेला बौद्ध पौर्णिमा या नावाने सुद्धा ओळखलं जातं आणि हा बौद्ध धर्मासाठी अतिशय अत्यंत पवित्र दिवस आणि तितकाच महत्वाचा सण मानला जातो. यंदा 2026 मध्ये 1 मे रोजी बौद्ध पौर्णिमा साजरी केली जाणार आहे. हिंदू पंचांगानुसार पौर्णिमा तिथी ही 30 एप्रिलच्या रात्री सुरू होऊन 1 मे पर्यंत राहणार असल्यामुळे उदय तिथीनुसार 1 मे रोजी बौद्ध पौर्णिमा साजरी केली जाईल. बौद्ध पौर्णिमा हा दिवस भगवान गौतम बुद्ध यांच्या जीवनातील 3 महत्वाच्या घटकांशी संबंध येत आहे. त्यांचा जन्म, ज्ञान प्राप्ती आणि महापरिनिर्वाण. त्यामुळे हा दिवस त्रिवेद पवित्र मानला जातो. गौतम बुद्धांना भगवान विष्णूंचे 9वे अवतार मानले जाते. त्यामुळे हिंदू धर्मात बौद्ध पौर्णिमेला खास विशेष महत्व आहे. पौर्णिमेच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णुदेव आणि माता लक्ष्मी त्याचबरोबर चंद्रदेवांच्या पूजनाला खास करून विशेष अनन्यसाधारण असे महत्व दिले जाते. या विशेष तिथीला पवित्र नद्यांवरती स्नान करून गरजू व्यक्तींना दान केल्याने अनेक पटीने आपल्याला पुण्यफळ जे आहे तर ते मिळत असते. वैशाख पौर्णिमेला भगवान श्री हनुमान रायांचं पूजन करणे हे अतिशय अत्यंत लाभदायी मानले जाते. या दिवशी हनुमान रायांना गुरु मानून त्यांचं पूजन केलं जातं. यामुळे आपल्याला बल आणि बुद्धीची प्राप्ती होते. आपल्या अडकलेल्या कामामध्ये गती मिळते. यंदाच्या पौर्णिमेला सिद्धी योगामुळे या दिवशी केलेले ध्यान आणि साधकांसाठी खास विशेष महत्वाचे आणि खास करून म्हणजे फलदायी यश देणारे आहे. भगवान विष्णुदेव आणि गौतम बुद्ध या दोन्ही स्वरूपाची उपासना करण्यासाठी हा एक दुर्मिळ योग आहे. धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय अत्यंत महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावशाली सेवा आणि उपाय देखील आपल्या घरामध्ये केला जातात आणि म्हणूनच वैशाख पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरी देखील चालेल, परंतु आपल्याला गाईला एक वस्तू जी आहे तर ती आवर्जून खाऊ घालायची आहे. ही एक वस्तू गाईला खाऊ घातल्यामुळे आपल्या सर्व कामामध्ये यश मिळेल आणि आपल्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल. कारण की गाईच्या पोटामध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास असतो. त्यामुळे आपल्याला 33 कोटी देवी देवतांचा कृपा आशीर्वाद जो आहे तर तो मिळत असतो. आणि उद्याच्या दिवशी योगायोगाने शुक्रवार आलेला आहे आणि शुक्रवार हा माता लक्ष्मीच्या सेवेसाठी, माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी अतिशय अत्यंत खूप खास आणि महत्वाचा मानला जातो. म्हणूनच आपल्याला गाईला एक वस्तू जी आहे तर ती खाऊ घालायची आहे. तिच्या कृपा आशीर्वादाने आपल्या घराची, आपल्या कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. आता ती गाईला कोणती वस्तू आपल्याला खाऊ घालायची आहे, कोणत्या वेळेमध्ये खाऊ घालायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र सर्वांनी आवर्जून लिहा. तर बघा मित्रमैत्रिणींनो, वैशाख पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच उद्या सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे. ज्यांना ब्रह्ममुहूर्तावरती उठणं शक्य आहे त्यांनी आवर्जून उठायचं आहे. आणि आपण ज्यावेळी अंथरुणावरून उठतो ना त्यावेळी आपल्याला आपल्या गुरूंचं ध्यान करायचं आहे, आपल्या गुरूंचं नामस्मरण करायचं आहे आणि बेडवरतून खाली उतरताना आपल्याला आपला उजवा पाय जो आहे तर तो जमिनीवरती ठेवायचा आहे. उजव्या हाताने आपल्याला भूमीला नमस्कार करायचा आहे आणि नंतरच आपल्याला आपली जी काय रोजची सकाळची नित्यकर्म असतात, कामं असतात तर ती करायची आहे. त्यानंतर आपल्याला सकाळचं आपलं जे काय पारोसा आहे, झाडलोट आहे तर ती करून घ्यायची. यानंतर आपल्याला आंघोळीसाठी जायचं आहे. आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल किंवा
गुलाबजल, थोडी चिमूटभर हळद आपल्याला आवर्जून टाकायची आहे आणि या पाण्याने स्वच्छ स्नान करायचं आहे। कारण की ह्या वस्तू का टाकायच्या आहेत तर आपण जर ह्या अशा पवित्र तिथींवरती हे छोटे मोठे उपाय केले तर ते खूप म्हणजे खूप प्रभावशाली ठरत असतात आणि आपल्याला आपण एखाद्या पवित्र ठिकाणी किंवा तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्यफळ जे आहे तर ते आपल्याला प्राप्त होत असतं। कारण की या धावपळीच्या जगामध्ये आपल्याला कुणाला शक्य आहे एखाद्या तीर्थक्षेत्री जाणं किंवा पवित्र नदींवरती जाणं, स्नान करणं। म्हणून आपण घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये या काही वस्तू ज्या आहेत तर त्या आवर्जून टाकायच्या आहे आणि स्वच्छ स्नान करायचं आहे। स्नान करत असताना आपल्याला हर हर गंगे या मंत्राचं पठण करायचं आहे। स्नान करून झाल्यावरती स्वच्छ वस्त्र परिधान करायचे। त्यानंतर आपल्याला भगवान सूर्यदेवांना जल अर्पण करायचं आहे। जल अर्पण करत असताना आपल्याला त्या पाण्यामध्ये आपल्याला चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहे, थोडंसं कुंकू टाकायचं आहे, थोडीशी साखर टाकायची आहे आणि आपल्याला ओम सूर्यदेवाय नमः किंवा ओम आदित्याय नमः हा मंत्र जप करत आपल्याला भगवान सूर्यदेवांना हे जल अर्पण करायचं आहे। भगवान सूर्यदेवांचं आपल्याला विधिवत पूजन करायचं आहे, म्हणजेच हळदी कुंकू अष्टगंध अर्पण करायचं आहे, दिवा धूप ओवाळून घ्यायचा आहे। यानंतर आपल्याला आपल्या देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा। कारण की कोणतीही सेवा जी आहे, कोणताही उपाय जो आहे तर तो अग्निदेवतेच्या साक्षीने केल्याने तो भगवंतापर्यंत नक्कीच पोहोचवतो। म्हणून आपल्याला विधिवत पूजन जे आहे तर ते करायचं, दिवा लावून घ्यायचा। यानंतर आपल्या घरामध्ये सर्वात प्रथम गणपती बाप्पांची पूजा सेवा करायची। यानंतर तुमच्या घरामध्ये जर भगवान श्री हरी विष्णू देवांची मूर्ती असेल तर मूर्तीवरती अभिषेक करा, फोटो असेल तर फोटोवरती पाण्याचा शिरकावा देऊन फोटो पुसून घ्या। माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर मूर्तीवरती ही अभिषेक करू शकता किंवा मग फोटो असेल तर फोटो तुम्ही स्वच्छ पुसून घ्यायचा आहे। त्यानंतर माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरी विष्णू देवांचं विधिवत पूजन करून घ्यायचं। त्याचबरोबर आपल्याला माता तुळशीची सुद्धा पूजा करायची आहे। यामुळे मागील जन्माच्या पापांपासून आपल्याला मुक्तताही मिळत असते। त्याचप्रमाणे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी येते। देवपूजा करून झाल्यानंतर तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही गोसेवा जी आहे तर ती करू शकता। आता जर तुमच्या घरी गाय असेल तर घरच्या घरी ही सेवा करू शकता किंवा मग तुमच्या दारावरती गाय येत असेल तर तुम्ही त्या गायीची सेवा करू शकता किंवा मग तुमच्या जवळपास कुठे एखादा गोठा असेल आणि त्या गोठ्यामध्ये गाय असेल तर तिथे जाऊन तुम्ही सेवा करू शकता। की हिंदू धर्मामध्ये गाय, गंगा आणि गायत्रीला अनन्यसाधारण असं महत्व आहे। गायीचा जन्म हा समुद्र मंथनातून कामधेनू गायीच्या स्वरूपामध्ये झाला होता। त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जन्म देखील समुद्र मंथनातूनच झाला होता। म्हणूनच गायीला माता लक्ष्मी स्वरूप मानलं जातं। गायीच्या पोटामध्ये 33 कोटी देवी देवतांचा निवास असतो। गाय ही 11 रुद्राची आई आहे, 8 वसूंची कन्या आहे आणि 12 आदित्यांची बहीण आहे आणि अमृत रूपी दूध देणारी आहे। जो व्यक्ती गोसेवा करतो त्याच्या मनातील सर्व अधुऱ्या इच्छा, आकांक्षा, मनोकामना ह्या नक्कीच पूर्ण होतात, परंतु त्याला मृत्यू पश्चात स्वर्गाची प्राप्ती सुद्धा होत असते आणि म्हणूनच आपल्याला आवर्जून ही गोसेवा जी आहे तर ती करायची आहे। साक्षात भगवान श्री हरी विष्णू देवांनी सुद्धा कृष्ण अवतारामध्ये ही गोसेवा जी आहे तर ती केली होती आणि म्हणूनच त्यांना गोपाळ हे नाव सुद्धा मिळालं होतं। तर आपल्याला काय करायचं आहे, घरामध्ये सगळ्यात पहिली चपाती जी आपण बनवतो ना तर ती आपल्याला वेगळी काढून ठेवायची आहे। आपल्याला कणिक मळताना त्यामध्ये आवर्जून थोडीशी हळद जी आहे तर ती टाकायची आहे। थोडंसं तूप आपल्याला उद्याच्या दिवशी त्या पिठामध्ये आपण ज्यावेळी पीठ घेतो ना चपात्यांसाठी त्यावेळी आपल्याला टाकायचं आहे। थोडीशी किंचित आपल्याला साखर जी आहे तर ती टाकायची आहे। या आपल्याला याचा घट्ट गोळा जो आहे तर तो बनवून घ्यायचा आहे, म्हणजे आपण पोळ्यांसाठी कणिक जी आहे तर ती मळायची आहे। आता हळद का टाकायची तर हळद हा आपला गुरुग्रह बलवान करत असते आणि साखर जी आहे तर ते शुक्राचं प्रतीक मानली जाते। म्हणून आपल्याला ह्या 2 वस्तू ज्या आहेत तर त्या टाकायच्या आहे।
कारण की आपला शुक्र ग्रह आणि गुरु ग्रह जर बलवान झाला तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये ज्या काय असणाऱ्या आर्थिक अडचणी समस्या आहेत त्यापासून आपल्याला मुक्तता मिळत असते आणि आपल्याला एक छानशी पहिली चपाती जी आहे तर ती तयार करून घ्यायची आहे। चपातीवरती आपल्याला थोडंसं तुपाचं बोट हलकंसं लावायचं आहे, जास्त लावायचं नाही। यानंतर तुम्हाला एक बोट भरून मध जो आहे ना तर ते मध आपल्याला त्या चपातीवरती लावायचं आहे। यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि गोडवा जो आहे तर तो यायला सुरुवात होतो आणि गाईला आपल्याला ही कोरडी चपाती जी आहे तर ती खायला द्यायची। त्याचबरोबर आपल्याला थोडंसं पाणी जे आहे एखाद्या बकेटमध्ये टोपलीमध्ये तर त्या गाईला पाजायचं आहे। अशी ही चपाती जी आहे पोळी जी आहे तर ती तुम्हाला उद्याच्या दिवशी गाईला खाऊ घालायची आहे। कारण की किंवा मग आता तुमच्याकडे जर मध नसेल तर मग तुम्ही त्यावरती गुळाचा खडा ठेवला तरी देखील चालणार आहे। यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा राहू केतू शनी मंगळ ग्रहापासून होणारे जे काही दुष्प्रभाव आहे त्यापासून आपल्याला मुक्तता मिळण्यासाठी मदत होत असते। त्याचबरोबर जीवनामध्ये एक गोडवा जो आहे तर तो निर्माण होतो आणि ह्या वस्तू आपण जर गाईला खायला दिल्यामुळे आपल्यावरती भगवान श्रीहरी विष्णुदेव आणि माता लक्ष्मीची अखंड कृपा होत असते। अशी ही चपाती आपल्याला उद्याच्या दिवशी दिवसभरामध्ये तुम्हाला ज्यावेळी शक्य होईल त्यावेळी तुम्हाला उद्याच्या दिवशी गाईला खाऊ घालायची आहे। त्याचप्रमाणे तुमचा बुध ग्रह जर कमजोर झालेला असेल तर गाईला हिरवा चारा खायला द्यायचा आहे। यामुळे आपल्या कुंडलीतील बुध ग्रह जे आहे तर तो बलवान होतो आणि बुध ग्रह हा नोकरी व्यवसाय करिअरशी संबंधित असतो आणि जर आपल्या कुंडलीतील बुध ग्रह हा बलवान झाला तर त्यामुळे आपले निर्णय घेण्याची क्षमता जी आहे ना तर ती वाढते। आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश जे आहे ना तर ते प्राप्त होतं। म्हणूनच आपल्याला उद्याच्या दिवशी गाईला ही चपाती जी आहे तर ती खाऊ घालायची आहे। त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या टेरेसवरती पक्ष्यांसाठी थोडंसं अन्न पाणी जे आहे तर ते ठेवायचं आहे। कारण की उष्णता खूप वाढलेली आहे, ऊन खूप तापत आहे आणि हे असे छोटे मोठे जीव जे आहेत तर ते पाण्यासाठी भटकत आहे। कारण की उन्हामुळे कुठेही खाण्यापिण्यासाठी काहीही मिळत नाहीये। त्यासाठी आवर्जून आपल्या टेरेसवरती गच्चीवरती पत्रावरती थोडं तरी पाणी जे आहे तर ते ठेवायचं आहे, जेणेकरून पशु पक्षी जे आहेत तर ते येतील आणि ते पाणी पिऊन शांत होतील, त्यांचा आत्मा तृप्त होतील आणि तोच आशीर्वाद आपल्याला खरा तर लागत असतो। तर अशा पद्धतीने तुम्हाला उद्याच्या दिवशी गोमातेची सेवा जी आहे तर ती करायची आहे। आशा करते व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती सर्वांना समजलीच असेल। ज्यांना काही समजलं नसेल, काही अडचण असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती। कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।